मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्रातील क्रमांक 1 चे नेते आहेतच. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील विजयाने आता ते भविष्यातील पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केलंय. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांचं निधन झालंय. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला असून डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशातील विविध स्तरातून शोक व्यक्त करण्यात येतोय. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय. डॉक्टर सिंग हे अशा दुर्मिळ राजकारण्यांपैकी एक होते ज्यांनी शैक्षणिक आणि प्रशासकीय अशा दोन्ही विश्वात आपला ठसा उमटवला, असं राष्ट्रपतींनी आपल्या शोक संदेशात म्हटलंय. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी काल नवी दिल्ली इथं श्रम मंत्रालयात सक्त वसुली अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या 34 उमेदवारांना नियुक्तीपत्र दिली आहेत. निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करून डॉक्टर मांडविया यांनी कामगारांच्या कल्याणासाठी परिश्रम करण्याचं आणि कामगार कायद्याच्या पालनाकडे लक्ष देण्याचं आवाहन केलंय. भारतीय बीज सहकारी संस्थेनं कमी पाणी आणि कमी कीटकनाशकांचं कमी प्रमाण आवश्यक असलेल्या बियाण्यांच्या उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. भारतीय तटरक्षक दलानं MSV ताज ढरे हराम या बुडलेल्या जहाजातून 9 भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका केली आहे. हे जहाज पाकिस्तानच्या शोध आणि बचाव क्षेत्रात गुजरातमधील पोरबंदरच्या पश्चिमेला सुमारे 311 किलोमीटर अंतरावर बुडलं होतं. गुजरातमधील मुंद्रा बंदरातून ते येमेनकडे निघालं होतं, मात्र उसळलेल्या समुद्रामुळे त्यात पाणी शिरल्याने ते बुडालंय. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क चर्चेच्या केंद्रस्थानी पोहोचले. ते टेक्सासमधील रिओ ग्रँड या नदीच्या काठावर नवीन शहर वसवत आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांना स्वस्त घरे उपलब्ध करून देण्याची मस्क यांनी योजना आणली आहे. तिबेटमध्ये जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारण्यास चीनने मंजुरी दिली आहे. हे धरण ब्रह्मपुत्रा नदीच्या सखल भागात बांधले जाणार आहे. हे धरण भारताच्या सीमेजवळ बांधण्यात येणार आहे. या धरणामुळे भारत आणि बांगलादेशला मोठा फटका बसणार आहे. बांगलादेशातील हिंदूंविरोधी हिंसाचारामुळे संतप्त झालेल्या हिंदू अमेरिकन लोकांनी सिलिकॉन व्हॅलीमध्ये युनूसला विचारा का ही व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली आहे. मोहिमेचा एक भाग म्हणून कॅलिफोर्नियाच्या या भागात मोठमोठे होर्डिंग्स आणि बिलबोर्ड लावण्यात आलेत. बांगलादेशातील लोकांकडून ऑगस्टमध्ये झालेली मोठी निदर्शने आणि हुकुमशाहीकडे झुकलेल्या बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना यांनी कठोर सरकारी कारवाई केल्याने त्यांना लष्करी पाठिंब्याने पदच्युत करण्यात आलं आणि त्यांची परिणती झाली. परंतु लोकशाही पद्धतीने स्थित्यंतर होण्याऐवजी सत्तेतील पालटांमुळे बांगलादेश अधिक मोठ्या प्रमाणात उलथापालथ होण्याच्या गर्तेत आहे. यमनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अधनॉम गुरुवारी यमन येथील विमानतळावर इस्रायलच्या एअर स्ट्राईकमध्ये थोडक्यात वाचलेत. या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर टेड्रॉस त्यांच्या संयुक्त राष्ट्र आणि WHO सहकाऱ्यांसोबत फ्लाईटमध्ये बसणार होते. तेवढ्यात हल्ला झाला. यावेळी विमानातील 2 क्रू मेंबर्स जखमी झालेत. देशातील महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक असलेल्या CA अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया तर्फे नोव्हेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या सनदी लेखपाल अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून 11,500 विद्यार्थी हे CA म्हणून पात्र ठरलेत. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी आजपासून म्हणजे 27 डिसेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून यामध्ये 586 पदे नियमित आणि 14 पदे अनुशेषासाठी राखीव आहेत. याबाबत अर्जदार अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी पूर्वपरीक्षा 8 आणि 15 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या बाद फेरीला अगदीच एकतर्फी सुरुवात झाली आहे. भवानी राजपूत आणि गगन गौडाच्या परिपूर्ण चढायांच्या खेळाला हितेश सुमित महेंद्र सिंग या बचावफळीकडून मिळालेल्या तेवढ्याच तगड्या साथीमुळे UP योद्धा संघाने 2 वेळच्या माजी विजेत्या जयपूर पिंक पॅन्थर्सचा संघाचा 46-18 असा 28 गुणांनी धुव्वा उडवून थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता त्यांची गाठ हरियाणा स्टीलर्सशी पडणार आहे.
सलमान खान आज त्याचा 59वा वाढदिवस साजरा करतोय. यावेळी त्याने भाची आयत सोबत वाढदिवस साजरा करत एकत्र केक कापलाय. वास्तविक काल रात्री सलमानची बहीण अर्पिता खान शर्माने सलमान आणि तिच्या मुलीसाठी एक पार्टी दिली, ज्यामध्ये संगीता बिजलानी, युलिया वंतूर आणि अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.